भरोशावरती आपण अनेक संकट पार पाडली। राणीमध्ये अशक्य गोष्टी शक्य करून दाखवण्याची धमक आहे। पास झालो, किती तिला खोट्या आशा दाखवताय तुम्ही? आणि मुळात काय इच्छा आहे तुमची? आपण आयुष्यभर या पत्र्याच्या घरात राहायचंय का? मला आत्ताच सहन होईना झालंय। किती गरम होतं इथे। मला अशा या वातावरणाची सवय नाहीये। गप्पा आपल्या घरात गेलो असतो, सुखात राहिलो असतो, पण नाही। काय हो मालती, मला असं नाही वाटत आपण आपल्या घरात स्वाभिमानानं जावं? हो, आपल्याच घरात जायला कशाला हवाय स्वाभिमान? ते आपलं हक्काचं घर आहे ना। विक्रांतने आपल्याला फसवलंय, आता सगळं सत्य आपल्या समोर आलंय ना। आत्ताच्या आत्ता आपण त्या सगळ्यांना हकलून लावू शकतो। इतकं सोपं नाहीये ते। तर एकच मार्ग आहे, लवकरात लवकर राणीनं वकील होणं आणि मानानं हक्कानं आपली फॅक्टरी, आपलं घर मिळवून देणं। तुमचा राणीवरती विश्वास नसला तरी माझा आहे। आणि तू आता बाकीच्या गोष्टींचा विचार करू नकोस, जोमानं अभ्यासाला लाग। हो, आणि घरातली बाकीची कामं कोण करणार? मी। बास झालं हिला डोक्यावर घेऊन नाचणं। तुमच्या बरोबरीने आता इंद्रा हिला डोक्यावर घेऊन नाचायला लागलाय। तुम्ही हिचं कौतुक करून उगाच खोट्या अपेक्षांचा फुगा अजून फुगवत बसू नका। काहीतरी ना प्रॅक्टिकल विचार करा। वकिली काय अशी बाजारभावात मिळते का जे लगेच वकील होणार आहे? थांबवाय सगळं ऐका माझं। आपण सगळे सरळ आपल्या घरात जाऊया। हिच्या नादाला लागलो ना तर अजून वाईट वेळ येईल आपल्यावर। आधीची जी काय परिस्थिती ओढवली ना त्याला जबाबदार हीच आहे। मी सांगते ना, ही आपल्या आयुष्यात आल्यापासून आपल्याला फक्त नुकसानच सहन करावं लागलंय। आधी माझी एक एक करून माणसं तुटली, आणि आतापर्यंत तुम्ही जे काही सगळं कमवलं होतं ते सगळं विक्रांतनी फसवून स्वतःच्या ताब्यात करून घेतलं। कोणामुळे? हिच्यामुळेच ना। पण तुम्हाला अजूनही हिचीच बाजू घ्यायची आहे। काय बोलताय तुम्ही बाजू? तुम्हाला फक्त राणीमध्ये दोषच दिसतात। एक वेळ कावीळ झालेल्या माणसाची कावीळ उतरेल, पण तुम्हाला जी राणी नावाची कावीळ झाली ना ती काही उतरणार नाही। हे बघा, तुम्ही उगाच ना हिच्यासाठी मला वाटेल ते बोलू नका। आबा, हे बघा, तुम्ही दोघं जण भांडू नका। माझ्यासाठी तर नाही चालत। मालती मॅडम, तुम्ही त्रास करून घेऊ नका। काहीही झालं तरी मी परीक्षा देणार नाही। आणि माझं ठरलं, मी विषय सोडलाय आता। राणी असं का वागते हे मला आता कळतंय। कोण खोटा आहे कोण खरा आहे काहीच कळत नाहीये। सगळी नाती खोटारडेत, सगळी माणसं खोटारडेत। बास ना बाळा, थांबव ना आता ही चिडचिड। अगं आई, कसं शांत हो? माझा बाप परत आलाय, आता सगळ्यात जास्त आनंद मला झाला होता। वाटलं होतं की लहानाचं मोठे होईपर्यंत जे बापाचं प्रेम मिळालेलं नाहीये ना ते आता तरी मिळेल। माझ्या नशिबी प्रेम माया काहीच लिहिलेलं नाहीये। अजित, अरे बाळा, मान्य आहे तुझे वडील नाहीये, पण मी आहे ना तुझ्यासाठी। मी आतापर्यंत वडिलांची माया दिली का नाही, आणि इथून पुढे मी असेल ना तुझ्यासाठी। आई, आम्ही सगळे त्या माणसाला ओळखायला चुकलो होतो, मान्य, पण तो तुझा नवरा नाही हे तुला कसं कळलं नाही? कशी ओळखणार होते मी? अरे तो माणूस हुबेहूब तुझ्या बापासारखा दिसत होता। त्यांचं चालणं, बोलणं, वागणं सगळं काही त्यांच्यासारखं। अरे इतकंच काय तर स्वभाव सुद्धा त्यांच्यासारखाच। तो माणूस घरामध्ये आला आणि एका पाठोपाठ इतक्या घटना घडल्या। ह्या सगळ्या गोंधळामध्ये त्यांच्या बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष देऊन नाही जमलं, नाही लक्षात आलं माझ्या। आपण सगळे चुकीचं वागत गेलो। आगाई ते इंद्रा दादाला, राणी वहिनींना नको नको ते बोललो मी आबांना धक्का दिला।
ज्या माणसाने माझ्या डोक्यावर बापासारखा हात ठेवला होता त्याच हाताने मी त्यांना सल्यूट करायला लावला. खूप त्रास होतोय मला. माझं पण चुकलंच की आपल्याला जीव लावणाऱ्या माणसांना लाथडलं आणि नको त्याच्या पायाशी जाऊन